नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपले स्वागत आहे. यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. सध्या आपण बाळाची उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी याबद्दलची व्हिडिओ पाहत आहोत. उन्हाळ्यामुळे बाळ आहार घेणं टाळतं, बाळाला पदार्थ खावेसे वाटत नाहीत. अशा वेळी बाळाच्या तब्येतीवरही त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे उन्हाळ्यात बाळाला काय खायला द्यावं हा प्रश्न पालकांना बऱ्याचदा पडतो. आज आपण त्यासाठीच 3 पौष्टिक, चविष्ट, बाळाचं वजन छान वाढवणारे, बाळाला तंदुरुस्त ठेवणारे पदार्थ पाहणार आहोत. हे पदार्थ अगदी झटपट तयार होणारे आहेत आणि बाळाला ते आवडीने आवडतात, त्यामुळे बाळ पोटभर खातं. तर असे उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी हा ब्राऊन राईस घेतलेला आहे. हा हातसडीचा तांदूळ आहे, ज्याच्यावरती की खूप पॉलिशिंग केलेलं नसतं, त्यामुळे याची पौष्टिकता अधिक असते. तर हा तांदूळ मी 1 वाटी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी पाव वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि मंद गॅसवरती मी हे भाजून घेणार आहे. थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडासा साबुदाणाही घालून घेऊया. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये पाव वाटी नाचणी देखील घालू शकता. त्यामुळेही हा पदार्थ जास्त चविष्ट आणि उन्हाळ्यात बाळाला विशेष द्यायला हवा असा होतो. जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटही भाजून घेऊ शकता, परंतु माझ्याकडे ड्रायफ्रूट पावडर नेहमी तयार असते, त्यामुळे मी असं सॅरेलॅक बनवताना त्यामध्ये पावडर कधी वापरत नाही. आता मंद गॅसवरती मी हे भाजून घेतलेलं आहे आणि याचा एक खमंग वास येतो आहे आणि हे छान रंग बदलून भाजलेलंही दिसत आहे. आता थंड करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घेणार आहे. हे सगळे पदार्थ भाजलेले असल्यामुळे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्येही व्यवस्थित वाटले जातात. जर तुमच्या बाळाला जर रवाळ टेक्स्चर आवडत असेल तर थोडंसं रवाळ, किंवा बारीक आवडत असेल तर खूप बारीक पीठही तुम्ही दळून घेऊ शकता. तर इथे मी ही 1 चमचा पावडर घेतलेली आहे, त्यामध्ये मी 1 कप पाणी घातलेलं आहे आणि मी हे थंड पाणी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आणि त्यानंतर मी 5 ते 7 मिनिट ही खीर शिजवून घेणार आहे. चवीसाठी तुम्ही याच्यामध्ये मीठ, साखर, गूळ किंवा एखाद्या गोड फळाचा रस वापरू शकता. पदार्थ जर गोड असेल तर बाळ पदार्थ आवडीने आणि पोटभर खातं, हे लक्षात ठेवा. आता शिजल्यानंतर आपण पाहू शकता याला रंग आणि दाटसरपणा खूप छान आलेला आहे. या सॅरेलॅकला एक खूप छान वास येतो, चव खूप छान लागते, त्यामुळे बाळ आवडीने आणि पोटभर हा पदार्थ खातं. तर अशा पद्धतीने तुमच्या बाळाला जसं घट्टसर किंवा पातळ आवडत असेल त्या पद्धतीने हे सॅरेलॅक तयार करून बाळाला देऊ शकता. याची पौष्टिकता अधिक वाढवण्यासाठी मी यामध्ये ड्रायफ्रूट पावडर, तूप घालून बाळाला सर्व करत आहे. तर अशा पद्धतीचं सॅरेलॅक एकदा तयार करून तुम्ही साधारण 2 महिन्यापर्यंत हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवू शकता. त्यामुळे उन्हाळ्यात बाळाला आवर्जून देण्यासाठी हा पदार्थ खूप चांगला आहे. या ठिकाणी मी ही मुगाची सालासकटची डाळ 5 तासासाठी पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. मुगाची डाळ भिजवून घेतल्यामुळे त्याची पौष्टिकता अधिक वाढायला मदत होते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण याची छान बारीक पेस्ट तयार करून घेऊया. अगदी सहज ही भिजवल्यामुळे वाटली जाते. आता ही वाटलेली डाळ बाळ जर खूप लहान असेल तर गाळून घ्या, किंवा आहे अशी घेतली तरीही चालेल. आता ते आपण कढईमध्ये घालून त्यामध्ये तेवढंच पाणी घालूया आणि ही छान शिजवून घेऊया. मुगाची डाळ शिजल्यानंतर त्याला एक खूप दाटसरपणा येतो, त्यामुळे थोडंसं पाणी घालण्याची आवश्यकता असते. आता हे शिजत असतानाच मूग डाळीचा शिजल्यामुळे खमंग असा वास येतो आहे. मूग डाळ बाळाचं पचन सुधारण्यासाठी आणि भूक वाढवण्यासाठी खूप मदत करते. बाळाला मूग डाळीतून भरपूर सारी पोषण तत्वही मिळतात आणि ही खीर खूप चविष्ट लागते, त्यामुळे बाळ खूप आवडीने खातं. अगदी छान दाटसर आणि मऊ शिजलेली असते, त्यामुळे दात नसणाऱ्या बाळालाही व्यवस्थित खाता येते. 6 महिन्यापासूनच्या बाळाला तुम्ही अशा पद्धतीची खीर देऊ शकता. आता याची पौष्टिकता अधिक वाढवण्यासाठी मी यामध्ये ड्रायफ्रूट पावडर आणि थोडंसं तूप घालते आहे, जेणेकरून त्याची चव अधिक वाढेल. अशा पद्धतीची खीर थोडीशी गरम गरम तयार करून कोमट स्वरूपात बाळाला नक्की द्या. हा पदार्थ चवीला गोड होण्यासाठी तुम्ही यामध्ये थोडासा गूळ, 1 वर्षानंतरच्या बाळासाठी साखर किंवा गोड फळाचा रस वापरू शकता.
तर या ठिकाणी मी इथे केळी मॅश करून वापरत आहे, जेणेकरून बाळ हा पदार्थ आवडीने आणि पोटभर खाईल. केळीमुळे बाळाचं वजन छान वाढायलाही मदत होते. त्यामुळे उन्हाळ्यात बाळाला हा पदार्थ आवर्जून देण्याचे खूप सारे फायदे आहेत. उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा लहान मुलांच्या शरीरामध्ये डिहायड्रेशन होण्याची शक्यताही जास्त असते. अशा वेळी असे पदार्थ जर तुम्ही बाळाला दिले तर बाळाला कोणताही त्रास उन्हाळ्यामध्येही होणार नाही, शिवाय बाळाचं वजनही व्यवस्थित वाढत राहील. आता ही केळी व्यवस्थित मॅश झाल्यानंतर याच्यामध्ये आपण हे कोमट स्वरूपातील मिश्रण टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून बाळाला खायला देऊया. हा पदार्थ आपल्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या सामानातून आपण पटकन तयार करून बाळाला देऊ शकतो. तर या ठिकाणी मी फोडणीसाठी थोडंसं तेल घातलेलं आहे. तेल तापल्यानंतर मी त्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे, हिंगाची फोडणी करून घेत आहे. त्यामुळे या पदार्थाला चव आणि पौष्टिकता अधिक वाढायला मदत होईल. फोडणी झाल्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि पाणी उकळल्यानंतर मी त्याच्यामध्ये आपला शिजलेला जो घरी भात असतो तो भात घालून घेणार आहे. बाळ जर 1 वर्षाच्या अगोदरचं असेल तर तुम्ही थोडासा भात हा मॅश करून घेऊ शकता. 1 वर्षानंतरच्या बाळाला थोडंसं टेक्स्चर फूड खायला यावं यासाठी तुम्ही आहे असा भात घातला तरीही चालतो. तर थोडासा हा भात मी परतून घेणार आहे, जेणेकरून तो अधिक मऊ होईल आणि बाळाला तो सहज खाता येईल. 3 ते 4 मिनिट हा भात परतून झाल्यानंतर आपण तो काढून थंड करून घेऊया. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखरही घालू शकता, जेणेकरून एक छान आंबट गोड चव या पदार्थाला येईल. तर आता हा भात व्यवस्थित थंड झालेला आहे. त्यामध्ये मी घरी बनवलेलं ताजं आणि जास्त आंबट नसणारं थोडंसं दही घालून मिक्स करून घेत आहे आणि बाळाला आपण हे खायला देऊ शकतो. हा पदार्थ अगदी पौष्टिक आहे, बाळाचं छान वजन वाढवणार आहे, भूक वाढवणार आहे, पचन सुधारणार आहे आणि चवीला उत्तम असल्यामुळे बाळही छान आवडीने खातं. तर अशा पद्धतीचा दही भात आपण बाळाला उन्हाळ्यामध्ये आवर्जून तयार करून द्या, जेणेकरून बाळाचं वजनही छान वाढत राहील आणि बाळाला त्यातून हवी तशी पौष्टिकताही मिळायला मदत होईल. आशा आहे आजचे तिन्ही पदार्थ आपल्याला नक्कीच आवडले असतील आणि बाळही ते आवडीने खाईल. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. परत भेटूया नवीन माहितीसह. धन्यवाद.